हेलो बच्चों, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्लास 8 चा जो सायन्सचा लेसन आहे बघा, इंट्रोडक्शन टू ऍसिड अँड बेस, हा जो लेसन आहे या लेसनवरील जी एक्सरसाइज आहे ती इथे बघणार आहोत. ठीक आहे. यामधील पहिला जो प्रश्न आहे तो आहे आयडेंटिफाय द फॉलोइंग सोल्युशन्स वेदर दे आर ऍसिड और अल्कली. ठीक आहे. तर बघा आपण आन्सर इथे बघूया की आन्सर आयडेंटिफाय द फॉलोइंग सोल्युशन्स वेदर दे आर ऍसिड और अल्कली. आणि इकडे त्याचा इथे कॉलम तयार केलेले आहेत बघा. या पद्धतीने इथे टेबल तयार केलेला आहे. इथे सोल्युशन आहे, त्यानंतर चेंज इन इंडिकेटर आणि ऍसिड कोणते आहे, अल्कली. ठीक आहे. आता इथे लिटमस पेपर घेतलेला आहे. लिटमस पेपरमध्ये इथे तो लिटमस पेपर कशामध्ये वापरल्यावर त्याचा चेंजेस होतात किंवा नाही होतात ते आपल्याला इथे बघायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे लिटमस पेपरचा आहे ब्ल्यू लिटमस टर्न रेड. ब्ल्यू लिटमस कसं होतो, टर्न रेड होतो. आणि तर हा जो टेबल आहे ते आपल्या पहिल्या क्वेश्चनचं आन्सर आहे. तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती पूर्ण टेबल इथे दिसत आहे. या पद्धतीने पूर्ण आन्सर लिहायचं आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2 आहे राईट केमिकल नेम्स फ्रॉम गिवन फॉर्म्युला. आता केमिकलची नावं इथे लिहायची आहेत. H2SO4, H2SO4चं नाव आहे सल्फ्युरिक ऍसिड. याच पद्धतीने इथे जी केमिकलचे नावे दिलेली आहेत आणि त्याचे फॉर्म्युले जे इथे दिलेले आहेत. ठीक आहे. या पद्धतीने हा चार्ट इथे पूर्ण लिहायचा आहे. तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती पूर्ण चार्ट इथे दाखवलेला आहे. त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3 बघा. सल्फ्युरिक ऍसिड हॅज हायेस्ट इम्पॉर्टन्स इन केमिकल इंडस्ट्री व्हाय. आणि त्याचा आन्सर बघा इथे. सल्फ्युरिक ऍसिड इज रेफर्ड ॲज युनिव्हर्सल केमिकल्स हॅज हायेस्ट इम्पॉर्टन्स इन केमिकल इंडस्ट्री ड्यू टू इन नंबर्स ऍप्लिकेशन ॲज अ रॉ मटेरियल. या पद्धतीने इथे आन्सर आहे. तुम्ही बघू शकता. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे गिव्ह आन्सर्स. क्वेश्चन नंबर 4 विच ऍसिड इज यूज्ड फॉर क्लोरिक साल्ट. आणि त्याचा आन्सर आहे हायड्रोक्लोरिक ऍसिड इज यूज्ड टू गेट क्लोराइड सॉल्ट. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे बाय स्क्वीजिंग लेमन ऑन अ पीस ऑफ रॉक द गॅस रिप्रेटेड टर्न लाईम वॉटर मिल्की. विच कंपाऊंड इज प्रेझेंट इन द रॉक. आणि त्याचा आन्सर बघा. द कंपाऊंड प्रेझेंट इन द रॉक इज कार्बोनेट. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. द लेबल ऑन द बॉटल ऑफ केमिकल इज स्मॉइल्ड. हाऊ विल यू फाइंड वेदर द केमिकल इज ऍसिड ऑर नॉट. आणि त्याचा आन्सर बघा इथे स्क्रीनवरती दिसत आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे बघा. क्वेश्चन नंबर 5 आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. त्यातलं ए आहे एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन ऍसिड अँड अल्कली. तर ऍसिड आणि अल्कली मधील इथे डिफरन्स दिलेला आहे. तुम्ही ते स्क्रीनवरती बघू शकता. 2 कॉलम केलेले आहे. एका साईडला ऍसिड आणि दुसऱ्या साईडला इथे अल्कली. ठीक आहे. दोन्ही मधील डिफरन्स इथे दिलेला आहे. त्यानंतर सेकंड जो आहे बी नंबरचा क्वेश्चन आहे व्हाय इंडिकेटर डज नॉट गेट अफेक्टेड बाय सॉल्ट. बघा इंडिकेटर्स आर द सबस्टन्स विच आर यूज टू आयडेंटिफाय वेदर द गिवन सबस्टन्स इन is an acid or base, but common salt is neither an acid nor not a base. It is a salt formed by neutralization reaction of an acid and base. Hence, indicator does not affected by common salt. ठीक है. सी नंबरचा क्वेश्चन आहे which substance are produced by neutralization process. आणि त्याचा आन्सर बघा इथे स्क्रीनवरती दिसत आहे. त्यानंतर इकडे देखील आहे बघा ऍसिड प्लस बेस इज इक्वल टू सॉल्ट प्लस वॉटर. ठीक आहे. त्यानंतर डी नंबरचा आहे विच आर द इंडस्ट्रियल यूज ऑफ ऍसिड. इंडस्ट्रियल यूज ऑफ ऍसिड आणि त्याची काही पॉइंटमध्ये आन्सर्स आहे. 5 पॉइंट्स दिलेले आहेत. नेक्स्ट 6 नंबरचा क्वेश्चन आहे सिलेक्ट द प्रॉपर वर्ड गिवन इन ब्रॅकेट अँड फिल इन द ब्लँक्स. आणि त्याचा आन्सर बघा इथे मेन कन्स्टिट्यूएंट ऑफ ऍसिड इज. आणि त्याचा आन्सर आहे H+
आयन्स. ठीक आहे. बी नंबरचं देखील इथे आन्सर आहे OH मायनस आयन्स. आणि सी नंबरचं बघा ऑर्गॅनिक ऍसिड. ठीक आहे. नंतर क्वेश्चन नंबर 7 आहे बघा, मॅच द पेअर. इथं कॉलम ए आणि कॉलम बी दिलेला आहे आणि आपल्याला ते जॉईन करायचं आहे, म्हणजे जोड्या लावा या पद्धतीने. तर फर्स्ट आहे टॅमरिन आहे, त्याचा आन्सर येते बघा सी टार्ट्रिक ऍसिड. नंतर सेकंड आहे कर्ड, त्याचा आन्सर आहे लॅक्टिक ऍसिड. थर्ड आहे लेमन, लेमनचा आहे सायट्रिक ऍसिड. आणि विनेगर, विनेगरचा आहे ऍसिटिक ऍसिड. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 8 आहे बघा, स्टेट ट्रू और फॉल्स. ट्रू फॉल्स आहे आणि इथे बघा पहिला आहे ऑक्साइड्स ऑफ मेटल्स आर अल्कलाइन इज नेचर. ट्रू. सेकंड आहे सॉल्ट इज ऍसिड. फॉल. ऍसिडिक आहे फॉल्स. थर्ड आहे मेटल कॉर्डर्स ड्यू टू सॉल्ट. फॉल्स. आणि 4 नंबर आहे सॉल्ट आर नॅचरल. ट्रू. ठीक आहे. आणि 9 नंबरचा जो क्वेश्चन आहे बघा, क्लासिफाय फॉलोइंग सबस्टन्स इनटू ऍसिडिक, बेसिक अँड न्यूट्रल ग्रुप. आणि इथे बघा ऍसिड, ऍसिडिक, बेसिक आणि न्यूट्रल असे 3 ग्रुप केलेले आहे आणि आपल्याला इथे जे सबस्टन्स दिलेलं आहे त्याचं डिस्ट्रीब्युशन इथे करायला सांगितलेलं आहे. तर ऍसिडिक मध्ये काय येतं HCl, दुसरं H2SO4 आणि थर्ड आहे HNO3. बेसिक मध्ये काय येतं MgO आणि CaO. न्यूट्रल मध्ये काय येतं NaCl, KCl, H2O, Na2CO3. ठीक आहे. तर अशा पद्धतीने 9 क्वेश्चन्स होते यामध्ये. तर ही सर्व क्वेश्चन्स आपण इथे बघितलेले आहेत. चॅप्टर नंबर आपलं जे 12 आहे, इंट्रोडक्शन टू ऍसिड अँड बेस, या लेसनवरील क्वेश्चन आन्सर्स ही एक्सरसाइज आपण इथे सॉल्व्ह केलेली आहे. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.